हॅलो मित्रांनो, आज आपण आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्म काय आहे हे जाणून घेणार आहोत. कर्मयोगी हे ऑनलाईन कोर्स करायचे प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये गव्हर्मेंटने डिझाईन केलेले कोर्स आपल्याला करायचे आहेत. यामध्ये 3 डिपार्टमेंटल कोर्स व 2 जनरल कोर्स आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. तर प्रथम आपण आयगॉटमध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे ते प्रोसेस आपण येथून जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण रजिस्ट्रेशन करताना आपल्याला मेनली 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे गव्हर्मेंट ईमेल आय डी. ठीक आहे. पण गव्हर्मेंट ईमेल आय डी हा प्रत्येकाकडे नसतो, त्याच्यामुळे आपण गव्हर्मेंट ईमेल आय डी थ्रू रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे. आपण मग दुसरा ऑप्शन आहे लिंक जनरेट थ्रू ॲडमिन लॉग इन. याच्यामध्ये मी तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करणार. ती लिंक ओपन करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. लिंक ओपन केल्यानंतरही सपोज तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला एक एक्सेल शीट प्रोव्हाइड करेल. त्याच्यामध्ये तुम्ही पर्सनल डिटेल फिलअप करायचा व तो पर्सनल डिटेल फिलअप करून तुम्ही मला ती एक्सेल शीट शेअर करायची आहे. अशा प्रकारे आपण 3 पद्धतीने आपण आयगॉटमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आपण याच्यामध्ये सेकंड नंबरची स्टेप बघणार आहोत की आपण लिंक थ्रू कसं आपण आयगॉटमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करणार किंवा तुमच्या ऑफिस थ्रू तुम्हाला एक लिंक मिळणार. ठीक आहे. तर आता आपण सर्वप्रथम ती लिंक ओपन करू. आता बघा, ही लिंक मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार व्हॉट्सअप थ्रू. आता ही लिंक प्रथम तुम्ही ओपन करायची आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन होणार. 1 मिनिट. बघा, हे जसे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केले तसे तुम्हाला एक आयगॉट रजिस्ट्रेशनचं एक वेब पेज ओपन झालेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल फिल करायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव लिहायचं याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचं डेजिग्नेशन लिहायचं, त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ग्रुप म्हणजे वर्ग, तुमचा 1, 2, 3 वर्ग जो असेल तो, त्यानंतर आय कन्फर्म आणि साईनअप. ठीक आहे. पण याच्यामध्ये बघा, तुम्ही हे सगळे डिटेल फिलअप केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मेनली एक प्रॉब्लेम येणार आहे, तो म्हणजे ईमेल आय डीचा. तर याच्यामध्ये ईमेल आय डी कुठली एंटर करायची. ईमेल आय डी एंटर करायसाठी तुम्हाला याच्यामध्ये तुमचं पर्सनल ईमेल आय डी एंटर करायचं आहे. ठीक आहे. आणि तो पण पर्सनल ईमेल आय डी एंटर करताना प्रॉपर ईमेल आय डी एंटर करायची आहे. ठीक आहे. आणि ईमेल आय डी एंटर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खाली एक ऑप्शन दिसतो आहे व्हेरीफाय काय करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला एक ईमेल आय डी एंटर केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती एक OTP जाणार. तो OTP तुम्हाला याच्यामध्ये एंटर करून तो व्हेरीफाय करायचा आहे. ठीक आहे. कधी तुम्हाला ईमेल आय डीमध्ये OTP येत नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये मेनली कारण आहे की तुमचं जीमेलचं जो स्टोरेज आहे तो फुल असणार आहे. तर तुम्हाला तो जीमेलचा ईमेल जो स्टोरेज आहे तुम्हाला सर्वात पहिले त्याचा जो स्पेस आहे तो कमी करावे लागेल. ठीक आहे. ईमेल आय डीचं स्टोरेज जसे तुम्ही ईमेल आय डीवरती OTP जाणार. OTP गेल्यानंतर तो तुम्हाला OTP कॉपी करून किंवा तिथला OTP घेऊन इथे OTP येणार, त्याच्यामध्ये एंटर करून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सपोज तुम्हाला OTP नाही आलं तर तुम्हाला जे जीमेलची स्टोरेज आहे ती कमी करावी लागेल. जीमेलचं स्टोरेज कमी केल्यानंतर तुम्हाला तो OTP येणार. याच्यामध्ये तो OTP आल्यानंतर तुम्ही या रजिस्ट्रेशनच्या पेजवरती येऊन तो OTP फिलअप करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय केले तर तुम्हाला रेड कलर असं राईट कलरचा सिम्बॉल दिसणार, टिक ग्रीन झालेला. ठीक आहे. म्हणजे तुमचा जीमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे. याच्यानंतर तुम्हाला मग मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. तुमचा पर्सनल मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो पण त्याच्यावरती पण परत OTP येणार. तो OTP एंटर करून परत तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे. हे तुम्हाला 2 प्रोसेस झाले की त्यानंतर ग्रुप म्हणजे तुमचा वर्ग जो असेल तो ABCD जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तो केल्यानंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये आय कन्फर्म करायचा आहे. आय कन्फर्म केल्यानंतर साईनअप करायचा आहे. साईनअप केल्यानंतर तुम्हाला एक खाली मेसेज येणार, युजर क्रिएट सक्सेसफुली असं तुमचा मेसेज येणार. जेथपर्यंत हा मेसेज येणार नाही तिथपर्यंत तुम्ही समजायचं की तुमचं आयगॉटमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. ठीक आहे. त्यासाठी प्रॉपर डिटेल्स तुमचे फिलअप करायचे आणि तुमची जी स्टेप आहे रजिस्ट्रेशनची ती कंप्लीट करायची आहे.
ठीक आहे. ही स्टेप तुमची रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे सेकंड स्टेप आहे त्याच्यानंतर तुम्हाला आयगोटमध्ये लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. तर लॉग इन कसं करायचं, त्यासाठी तुम्ही जीमेलवरती जायचं. ठीक आहे. जीमेलवरती जायचं. जीमेलवरती गेल्यानंतर लिहायचं तिथं आयगोट कर्मयोगी. ठीक आहे. आयगोट कर्मयोगी लिहिल्याबरोबर तुम्हाला पहिलंच हेडलाईन दिसणार आयगोट कर्मयोगी. ठीक आहे. आयगोट कर्मयोगी दिसल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होणार. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा राईट कॉर्नरमध्ये 2 ऑप्शन आहेत, एक रजिस्टर आणि एक लॉग इन. तर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं आहे म्हणून त्याला सिलेक्ट करायचं नाही, तर तुम्ही लॉग इनला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. जसे तुम्ही लॉग इनला क्लिक केले त्याच्यानंतर तुम्हाला अजून परत एक पेज येणार, त्याच्यामध्ये लॉग इन विथ जीमेल आणि लॉग इन विथ OTP. तर तुम्ही याच्यामध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, लॉग इन विथ OTP. ठीक आहे. लॉग इन विथ OTP सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्याच्यामध्ये पर्सनल मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर करताना एंटर केले होते तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्या मोबाईलवरती तुम्हाला परत OTP येणार. तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला आयगोटची वेबसाईट याच्यामध्ये ओपन होणार आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यानंतर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि याच्यामध्ये लिहायचं आहे आयगोट कर्मयोगी लॉग इन. ठीक आहे. जसं आयगोट कर्मयोगी लॉग इन तुम्ही लिहिले याच्यामध्ये बघा पहिलंच ऑप्शन आहे igotkkarmayogi.gov.in. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला आयगोट कर्मयोगीचा वेब पेज ओपन होणार. ठीक आहे. बस त्याला थोडासा बघा जसं आपण आयगोटचं पेज ओपन केलं त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन वेब पेज ओपन होणार. याच्यामध्ये बघा राईट कॉर्नरला तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत, एक लॉग इन आणि रजिस्ट्रेशन. तर आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस ऑलरेडी केलेली आहे, तर याच्यामध्ये आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बघा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, लॉग इन विथ पासवर्ड आणि लॉग इन विथ OTP. तर ठीक आहे. तर लॉग इन विथ OTP हा ऑप्शन सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. बघा आता मी लॉग इन विथ OTP हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा. मोबाईल नंबर मी आता आपला एंटर करतो इथं. रिक्वेस्ट या OTP ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येणार. तुमचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येणार. तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. जसं मी मोबाईल नंबर माझा एंटर केला, मला OTP आलेला आहे आणि तो तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि OTP केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर 30 सेकंदामध्ये पर्यंत तुमचा बघा तुम्हाला आता तुमचं याच्यामध्ये तुमचं प्रोफाईल, तुमचं नाव असते, तुमचं डॅशबोर्ड, आता आयगोटचा डॅशबोर्ड तुमचं इथं ओपन होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला तुमचं नाव दिसणार आहे. ठीक आहे. लेफ्ट साईडला नाव दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा इन प्रोग्रेस, सर्टिफिकेट हे सगळे ऑप्शन दिसणार आहेत. सर्टिफिकेट म्हणजे ते तुम्ही कोर्स केल्यानंतर जे सर्टिफिकेट जनरेट होणार ते याच्यामध्ये दिसणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न असेल की तुम्हाला आता कोर्स कुठले करायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला कोर्स दिसतात. बघा याच्यामध्ये कोर्समध्ये इथे कोर्स लिहिलेला असेल आणि इथे ड्युरेशन असेल. बघा कोर्स आणि इथे ड्युरेशन. ठीक आहे. आणि त्याचे नाव असणार कोर्सचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑफिस रिलेटेड आणि 2 जनरल कोर्सेस करायचे आहेत. आता ते तुम्हाला डिसाईड करायचे आहेत की आपल्या ऑफिसच्या रिलेटेड कुठले आहे आणि जनरल कुठले आहेत.
हां, सॉरी मित्रांनो, याच्यामध्ये बघा तुम्हाला कोर्स दिसणार, कोर्स, आणि याच्यामध्ये ड्युरेशन दिसणार आणि याचे ते कोर्सचे नाव दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 तुमच्या ऑफिसच्या रिलेटेड आणि 2 जनरल कोर्सेस करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी लिस्ट प्रोव्हाइड करणार, त्याच्यानुसार तुम्ही कोर्स करू शकता किंवा तुम्हाला जे वाटते तुमच्या ऑफिसच्या रिलेटेड आहे किंवा महत्त्वाचे आहे असे तुम्ही कोर्स करायचे आहेत. असे टोटल तुम्हाला 5 कोर्सेस यामध्ये करायचे आहेत. ठीक आहे. हे 5 कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला मग याचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहेत आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये ते सर्टिफिकेट तुमच्या लॉग इनवरती येणार. तर ते सर्टिफिकेट कुठे बघायचे, याच्यामध्ये बघा लेफ्ट कॉर्नरला एक ऑप्शन आहे सर्टिफिकेट. आता सर्टिफिकेट 0 आहे. ठीक आहे. माझ्या याच्यात 0 आहेत. जसे तुम्ही हे कोर्स केले की तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमचे जनरेट होणार. जसे एक कोर्स केले की त्याच्यामध्ये 1 सर्टिफिकेट, 2 केले 2, असे जेवढे केले तुम्ही तेवढे सर्टिफिकेट याच्यामध्ये जनरेट होणार आहेत. ठीक आहे. आता हे कोर्स करताना तुम्हाला हे कोर्स सर्वप्रथम तुम्हाला ओपन करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता सपोज मी एखादा एक कोर्स ओपन करतो. आता हे एक पहिलाच कोर्स आहे याच्यामध्ये, अंडरस्टँडिंग रेव्हेन्यू रिकग्नायझेशन प्रिन्सिपल. आता हा मला कोर्स करायचा आहे, तर मी सर्वात पहिले याला ओपन करणार. ठीक आहे. ओपन केल्यानंतर एक खाली ऑप्शन आहे बघा, इनरोल. याच्यामध्ये मी याला इनरोल करणार. इनरोल केल्यानंतर याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसणार कंटेंटमध्ये बघा 10 मिनटं 6 सेकंद 1 ॲटम, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते कोर्स तुम्हाला ॲटोमॅटिक याच्यामध्ये ओपन होणार. याला प्ले करायचं आहे. बघा या विंडोमध्ये दिसणार तुम्हाला, या ग्रुपवर टिक करायचं आहे आणि याला प्ले करायचं आहे. ठीक आहे. प्ले करायला थोडा वेळ घेईल. अंडरस्टँडिंग रेव्हेन्यू आणि हा कोर्स तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे, याला तुम्ही स्किप करू शकत नाही. ठीक आहे. हा कोर्स पूर्ण बघायचा. जसं तुम्हाला एक पहिला मॉडेल आहे. ठीक आहे. हा 10 मिनटं 6 सेकंदाचा आहे. ठीक आहे. हा छोटा आहे. ठीक आहे. याच्यानंतर खाली बघा ओव्हरऑल असेसमेंट आणि क्वेश्चन. आता याच्यामध्ये तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सेकंड ऑप्शनला चूज करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन बघू शकत नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं व्हिडिओ बघणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे पण व्हिडिओ ते बघायचं आणि त्याच्यानंतरच क्वेश्चनवरती जम्प करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चनवरती जम्प करू शकत नाही किंवा तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. जिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तिथपर्यंत तुमचे क्वेश्चन ओपन होणार नाहीत. ठीक आहे. याच्यामुळे पूर्ण कोर्स बघायचे आणि त्याच्यानंतरच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही पास झाले की त्याच्यामुळे ॲटोमॅटिक 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं कोर्स, त्याच्यामुळे तुमचं सर्टिफिकेट तुमच्या प्रोफाईलवरती येऊन जाणार. ठीक आहे. या प्रकारे हे आयगॉटचं हे प्रशिक्षण आहे. बस. यामध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. ज्याच्यामुळे मला कळेल की अजून काही नेक्स्ट व्हिडिओ बनवायच्या वेळेस मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन.